2025-2026 मध्येच तुम्हाला ऑफिसर बनायचं आहे आणि त्या तुमच्या यशाच्या मार्गात येणारे अडथळे जर तुम्हाला बाजूला करायचे आहे तर आमचा ऑफिसर फर्स्ट अटेम्प्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आम्ही इथं तुमच्यासाठीच अशा प्रकारचे व्हिडिओ बनवत असतो. खास तुमच्यासाठी PYQ सॉल्विंग प्रोग्राम आणलेला आहे, ज्यात सोमवार, बुधवार, शुक्रवार रोज सकाळी 7 वाजता आम्ही 10 ते 12 14 मिनिटात PYQ प्रश्नांचा सराव करत असतो, ज्याद्वारे तुम्हाला प्रश्न कशा प्रकारचे येतात, कोणता टॉपिक महत्वाचा, कोणता टॉपिक कमी महत्वाचा हे लक्षात येतं. अभ्यासाच्या पलीकडे प्रश्न आल्यावर अशा कोणत्या ट्रिक्स आहेत, टिप्स आहेत ज्याद्वारे तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकता. हा सर्व सराव सकाळी 7 वाजता सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि तोही फक्त 10, 12, 14 मिनिटांमध्ये. अत्यंत महत्वाचा म्हणजे जो 5वा प्रश्न आहे तो तुम्ही डिटेल मध्ये पहा, प्रश्नामध्येच उत्तर लपलेलं आहे. चला आज 24 ऑक्टोबर ऑफिसर फर्स्ट अटेम्प्टच्या क्लासरूम मध्ये जाऊया. चलिए शुरू करते हैं. मित्रांनो, 22 ऑक्टोबरला आपण एक होमवर्क पाहिलेला होता हिस्ट्रीच्या संदर्भात. 1935च्या भारत शासन कायद्याद्वारे कोणती संस्था स्थापनेची तरतूद केलेली आहे. प्रश्नामध्ये कोणती संस्था, पर्याय पहा की संस्था कोणत्या आहेत आणि बिगर संस्था कोणत्या आहेत. मित्रांनो, कंबाईन्ड प्रिलिम्स 2022चा म्हणजे 1 मार्कासाठी प्रश्न आहे. कोर्ट, रेल्वे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. मात्र हाय कमिशनर ही कोणतीही संस्था नाही, हे पद आहे, पद, डेझिग्नेशन. क्या बात कर रहे? म्हणजे पहा, आपण लॉजिकवरच ओळखलं. पर्याय क्रमांक डी हाय कमिशनर हे चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 2 ABC हे याचं करेक्ट उत्तर आहे. मित्रांनो, आजचा करंट अफेअर्सचा कंबाईनचा 2021चा प्रिलिम्सचा प्रश्न आहे. कोणत्या अंतराळ अभियानाने सर्वप्रथम पूर्णतः इलेक्ट्रिक प्रोग्राम विमान X-57 मॅक्सवेल चा प्रारंभ केला होता? मित्रांनो, PYQचा अभ्यास आपण म्हणून करतोय स्पेसच्या संदर्भात अंतराळयानात घडणाऱ्या कोणत्या ना कोणत्या संशोधनाबद्दल दरवर्षी प्रश्न राहतो. मित्रांनो, अमेरिकेची नासा ती संस्था आहे जिने X-57 मॅक्सवेल हे विमान जे पूर्णपणे इलेक्ट्रिक विमान होतं, ज्याचा मुख्य उद्देश इलेक्ट्रिक प्रोपल्शन तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करणं हा होता. ठीक आहे, तर नासा हे याचं करेक्ट उत्तर आहे. मात्र 2023 मध्ये हा प्रकल्प रद्द करण्यात आलेला होता. पण हा जो प्रश्न आहे हा कंबाईनच्या प्रिलिम्सच्या 2021 मध्ये आलेला होता, ज्या वेळेला त्याचं स्टार्टिंग होतं. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक 4 नासा हे त्याचं बरोबर उत्तर आहे. मात्र पहा, अंतराळयानावर संशोधन करणारे जेवढ्याही संस्था आहे, भारताची इस्रो, अमेरिकेची नासा, त्याबद्दलची माहिती तुम्हाला पाहिजे, त्याचे कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, म्हणजे तुम्हाला उत्तर देणं सोपं जाईल. बघा, इस्रो, भारताची जी इस्रो आहे, जर इस्रोने हे लॉन्च केलं असतं तर X-57 मॅक्सवेल असं नाव नसतं दिलं. त्याचप्रमाणे लॅपॅन ही जपानची संस्था असून जर ही लॅपॅन असती तर लॅपॅनने सुद्धा काहीतरी जॅपनीज नाव दिलं असतं. तर CNEA ही फ्रेंच स्पेसची ऑर्गनायझेशन असल्यामुळे त्यांनी त्या प्रकारचं नाव दिलं असतं. आणि अमेरिकेची एक नासा एकमेव आहे जे इंग्लिशमध्ये मॅक्सवेल टाईपचं नाव देऊ शकते. म्हणजे याचं करेक्ट उत्तर पर्याय क्रमांक 4 नासा आहे. तर चला आपण आता आपल्या आजच्या दुसऱ्या प्रश्नावर येऊया. 1995 मध्ये बँक ग्राहकांच्या विवादांचे स्वस्त आणि जलद निपटारा करण्यासाठी डॅश सुरू करण्यात आली. जे बँकिंग प्रणालीमध्ये येणारी समस्या सॉल्व्ह करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार करण्यात आलेला होता. तर तो कोणता? विवेकपूर्ण नियम, ग्राहक सेवा समिती, बँकिंग लोकपाल योजना, आंतरराष्ट्रीय लेखा पद्धती. बघा, डॅश डॅश सुरू करण्यात आली, जर हे नियम असते तर आली हा शब्द नसता, तर विवेकपूर्ण नियम सुरू करण्यात आले हा शब्द असतो. जर प्रश्नातलं ग्रामर जरी चेक केलं तरी तुम्ही योग्य पर्यायापर्यंत पोहोचू शकता, किंवा कमीत कमी कोणता पर्याय नाही हे झटकन ओळखू शकता. तर पर्याय क्रमांक 1 इथंच कमी झालं. आता ग्राहक सेवा समिती, बँकिंग लोकपाल योजना, आंतरराष्ट्रीय लेखा पद्धती. आता भारतामध्ये जर बँकिंग सिस्टीम इम्प्रूव्ह करायची आहे, ती स्पीड करायची आहे, तर आंतरराष्ट्रीय लेखा पद्धत असण्याचं कारणच नाही. त्याचप्रमाणे ग्राहक सेवा समिती आणि बँकिंग लोकपाल योजना 2 आणि 3 पैकी तुम्हाला सांगितलेलं आहे
2 आणि 3 यापैकी जर एक गेस करायचंय तर नेहमी पर्याय क्रमांक 3 हाच योग्य पर्याय लिहायचा असतो. मित्रांनो, प्रत्येक वेळेला बरोबर येणार नाही, पण पर्याय क्रमांक 3 बँकिंग लोकपाल योजना 10 पैकी किमान 6 ते 7 वेळेस हे बरोबर उत्तर येईल. तर पर्याय क्रमांक 3 बँकिंग लोकपाल योजना हेच याचं करेक्ट उत्तर आहे. तर चला आपण आता आपल्या आजच्या दुसऱ्या प्रश्नावर जाऊ. सॉल्विंग शीट मधून सगळी माहिती तुम्ही डाउनलोड करून घ्या. बघा, आजचा आपला दुसरा प्रश्न हा एका अंतर्यानाच्या संदर्भात असून हा कंबाईनच्या ग्रुप सी च्या 2022 मध्ये आलेला आहे. बघा, कोणत्या देशाने आपला पहिला आर्टिक मॉनिटरिंग उपग्रह ज्याचं नाव दिलंय आर्टिका M हा प्रक्षेपित केला आहे? रशिया, जपान, चीन, जर्मनी. प्रत्येक देश आपल्या सोयीने नावं देत असतो. जपान तर जॅपनीज, जर्मन तर जर्मनी, चायना तर चायनीज. इथे पहा आर्टिका M, ठीक आहे. म्हणजे जर्मनी, चीन आणि जपान 100% आर्टिका M अशा प्रकारचं नाव देणार नाही. म्हणजे रशिया हे बरोबर उत्तर असू शकते मित्रांनो. म्हणून त्या ट्रिक आणि टिप्स समजून घ्या. अत्यंत महत्वाची बाब म्हणजे रशिया आर्टिक वरती का बरं संशोधन करते, मे बी त्याचा जास्त फायदा असू शकतो. मित्रांनो बघा, आर्टिक सर्कल बरोबर आपल्या पृथ्वी गोलाच्या वरच्या दिशेला आहे आणि रशिया हा त्याच्या जवळ असल्यामुळे त्याचा संशोधनाची रशियाला सगळ्यात जास्त गरज आहे. म्हणजे अशा टाईपच्या अनालिसिस वरून सुद्धा तुम्ही योग्य पर्यायापर्यंत पोहोचू शकता. चला आपण आता आपल्या आजच्या चौथ्या प्रश्नावर येऊया. खालीलपैकी कोणता पर्याय अमृत सरोवर मोहिमेशी संबंधित आहे? जलसंधारण, मृदा संधारण, वायू प्रदूषण, मत्स्यपालन. तर मित्रांनो, केंद्र सरकारने अमृत सरोवर मोहीम ही देशातील जलसंधारण, जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी एक महत्वाची योजना राबली आणि आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत ही मोहीम 24 एप्रिल 2022 रोजी सुरू करण्यात आली होती. पण शक्यता आहे परीक्षेत तुम्हाला आठवणार नाही. मग काय कराल बघा, एक ट्रिक पहा. प्रश्न परत वाचा. चीटिंग करता है तू, चीटिंग करता है तू. खालीलपैकी कोणता अमृत सरोवर मोहिमेशी पर्याय संबंधित आहे? सरोवर. इतकं तर लॉजिक लावू शकतो की सरोवर हे पाण्याच्या संदर्भात आहे, जलाशयाच्या संदर्भात आहे. आणि पाण्याच्या संदर्भात पर्याय क्रमांक 4 मत्स्यपालन आहे आणि पर्याय क्रमांक 1 जलसंधारण आहे. म्हणजे सिंपल लॉजिक वर तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचताय. पर्याय क्रमांक 1 जलसंधारण हेच याचं करेक्ट उत्तर आहे. आप कहाँ थे ज्ञानी बाबा? चला तर आपण आता आजच्या आपल्या 5व्या प्रश्नावर येऊ. हा सुद्धा राज्यसेवा पूर्वचाच प्रश्न असून बघा, शहरीकरण हे आर्थिक विकासासाठी योग्य ठरलेले नाही. यासाठी खालीलपैकी कोणते घटक कारणीभूत आहे? प्रश्न जेव्हा निगेटिव्ह विचारला जातो तेव्हा पर्याय सुद्धा पाहायचे की कोणता पर्याय निगेटिव्ह आहे, कोणता पर्याय पॉझिटिव्ह आहे. अरे कहना क्या चाहते हो? पर्याय नियोजनात शहरातील झोपडपट्टींकडे दुर्लक्ष, निगेटिव्ह. असंघटित क्षेत्राची भांडवलदार, जामीनदार, कंत्राटांकडून पिळवणूक हा सुद्धा निगेटिव्ह शब्द आहे. पिळवणूक. भांडवलाशी संबंधित तंत्रज्ञानामुळे बेरोजगारात झालेली वाढ, बेरोजगारात वाढ म्हणजे हा सुद्धा निगेटिव्हच असून बघा, आर्थिक वाढीच्या फायद्याची समाजात केलेली असमान वाटणी म्हणजे चारही पर्याय निगेटिव्ह आहे. म्हणजेच काय, प्रश्नात निगेटिव्ह आहे म्हणजे उत्तरात सुद्धा निगेटिव्ह असणार. हा तर मुद्दा बरोबरच आहे, पण त्यातल्या त्यात वरील पैकी सर्व 10 पैकी किमान 6 ते 7 वेळेस वरील पैकी सर्व हेच बरोबर उत्तर असतं. समझ रहे हो ना? मित्रांनो, ह्या प्रश्नांना अभ्यास लागतच नाही. ह्या प्रश्नांना तुमचं प्रॅक्टिकल नॉलेज लागतं. पर्याय क्रमांक 4 वरील पैकी सर्व हे याचं करेक्ट उत्तर आहे. बघा मित्रांनो, आता आपण होमवर्क पाहत आहोत जो तुम्हाला 27 ऑक्टोबर पर्यंत खाली कमेंट करायचा आहे. खालीलपैकी कोणती कारणे भारतातील आदिवासींचे प्रश्न गंभीर होण्यास कारणीभूत ठरलेली आहे? परत निगेटिव्ह आहे, चेक करा. आदिम संस्कृतीचा ऱ्हास, जंगल विषयक कायदे, विकास प्रकल्पांमुळे होणारे विस्थापन, आदिवासींचे धर्मांतर. मित्रांनो, हा प्रश्न एमपीएससीच्या इतिहासात खूप मोठा कॉन्ट्रोवर्सल ठरलेला होता. सगळ्यात जास्त मुलांनी याच्यावर आक्षेप घेतलेले होते. मात्र एमपीएससीने त्याचा पर्याय, बरोबर पर्याय बदलला नाही. तुम्ही याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करा.
त्यासाठी कोणती ट्रिक किंवा टिप आहे का ते सुद्धा मला कमेंटमध्ये द्यायचा प्रयत्न करा. चला आपण आता ऑफिसर इन फर्स्ट अटेम्प्टच्या लायब्ररीत जाऊया. ऑफिसर्सनो मला विश्वास आहे तुम्हाला आजच्या 10-12 मिनिटातला PYQ सॉल्विंग प्रोग्राम हा आवडलेला असेल. जर खरंच तुम्हाला 2025-26 मध्येच ऑफिसर बनायचंय, सोमवार, बुधवार, शुक्रवार सकाळी 7 वाजता आपलं सेशन अटेंड करायला विसरू नका. अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, बरोबर माझ्या खाली बटन देते, चॅनलला सबस्क्राईब करा आणि किमान तुमच्या एका मित्राला ह्या चॅनल पर्यंत जोडण्याचं काम करा. कारण तुमचं सबस्क्रायबरचं बटन किंवा तुमचं एक कमेंट, तो तुमची एक लाईक माझ्यासाठी ऑक्सिजनचं काम करत असतं. मागचे काही सेशन तुम्ही पाहिलेले नसतील तर त्याची लिंक दोन्ही बाजूला देत आहेच, पण जुन्या काही सेशनची लिंक इथं वरती सुद्धा देत आहेत. चला आता आपण डायरेक्ट 27 ऑक्टोबरला भेटणार आहोत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आई वडिलांची सेवा करा, महत्वाचा अभ्यास करत राहा. नमस्कार.